नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माझे मित्र विनोद परदेशी हे सोलापुरातील प्रसिद्ध तेलाचे व्यापारी आहेत. माझ्या घराजवळच त्यांचं दुकान आहे. रोजची माझी भेट होत असते. त्यांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालं. कमलाबाई परदेशी. मनुष्य जन्माला आलाय, प्रत्येकजण आज न उद्या जाणार, पण कसा, केव्हा, कुठे जाईल हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. प्रमोदच्या मातोश्री कमलाबाई यांचं 69व्या वर्षी निधन झालं. तसं वय नव्हतंच, पण त्यांचा जो मृत्यू झाला त्याची खूप वाट पाहावी लागली. वास्तविक पाहता मृत्यू कुणालाही केव्हाही न सांगता येऊ शकतो, पण त्यांचे जे हाल झाले ते पाहत नव्हते आणि हे हाल त्यांच्या प्रारब्धानुसार त्या भोगत होत्या. पण त्यांचं जे कुटुंब आहे ते खरोखरच आईवर प्रेम करणारं, आईची मनोभावे सेवा करणारं असंच मला दिसून आलं. त्यांचा मुलगा यश, त्यांची मुलगी वृषाली, पत्नी ज्योतिताई यांनी तर सेवा केलीच केली, पण त्यांचे बंधूसुद्धा सचिन आणि संध्या या कुटुंबाने जी आईची सेवा केली त्याला खरोखरच तोड नाही. कारण असं की 28 वर्ष त्या अंथरुणावर झोपून होत्या. 1-2 दिवस नाही. पुन्हा एकदा मी जबाबदारीने सांगतो आणि सत्य सांगतो, 28 वर्ष या कमलाताई अंथरुणावर झोपून होत्या. साधी गोष्ट नाही. 28 वर्ष सेवा करायची, त्यांना सांभाळून घ्यायचं, त्यांना काही कमी पडू दिलं नाही. पण शेवटी भोग प्रारब्धाचा, कुणाला काहीच करता येत नव्हतं. पैसा खर्च झाला हे जरी ठीक असलं तरी किती ह्या कुटुंबाने सहन केला असेल, किती सेवा केली असेल याचा विचार होणं आवश्यक आहे. आजकाल आपण सर्वत्र समाजात पाहतो की असंख्य आईवडील वृद्धाश्रमात आहेत. ते गेल्यानंतर किंवा ते आजारी असताना सख्खी मुलं भेटायला येत नाहीत, मुली येत नाहीत, वाटण्या मागतात, कलह होतो आणि बेवारसपणे त्या वृद्धाश्रमात असेल तर तेथील लोकांना त्यांना शेवटचा विधी करावा लागतो. जर दवाखान्यात गेले तर दवाखान्यातील सेवकांकडून त्यांचा विधी उरकावा लागतो. या भयान अशा वातावरणात या कुटुंबाने जी आपल्या मातोश्रींची सेवा केली, खरोखरच परमेश्वराने या सर्व कुटुंबाला भविष्यात अशीच सेवा करण्याची ताकद द्यावी. लोक काय बोलतात तो विषय नाही, पण 1-2 नाही, मलासुद्धा अजूनही वाटतं 28 वर्ष कशी घालवली असतील आणि कशी गेली असतील. पण ज्या वेळी विनोदच्या आणि माझी भेट व्हायची रोज, आमच्या घरापासून अगदी 50 फुटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे, पण कधीही त्याच्या चेहऱ्यावर दुःख जाणवलं नाही. हसतमुख चेहरा. अधूनमधून तब्येतीची चौकशी व्हायची, पण त्या झोपून असल्यामुळं त्यांच्याबरोबर बोलता येत नव्हतं. पण विनोद सांगायचा आहे, मी सेवा करतो आहे. त्यांच्या पत्नी, 2 मुलं, भाऊ, भाऊजय यांनी जी सेवा केली, अशी खरं कलियुगात याची दखल माणसं घेणार नाहीत, कारण लोकांना तेवढा वेळ नाही. पण परमेश्वर मात्र यांच्या कार्याची नक्की दखल घेईल, कारण आईवडिलांची सेवा ही खरं ईश्वर सेवा आहे. आज ज्याची गरज आहे ती गरज ह्या कुटुंबाने त्यांच्या कुटुंबापुरती का होईना पूर्ण केली. सहनशीलता दाखवली, आईला काही कमी पडू दिला नाही. आणि आज 2 दिवसापूर्वी जेव्हा माझी भेट झाली आई गेल्यानंतर, तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर दुःख जाणवलं. मात्र 28 वर्ष तो सेवा करत असताना त्याच्या चेहऱ्यावर कधी दुःख जाणवलं नाही. तो मनापासून जेवढं होईल तेवढी सेवा करत होता. शेवटी आज त्याची आई त्याला सोडून गेली, त्याचं दुःख त्याला माहिती. मलाही आईवडील नाहीत, माझं दुःख मला माहिती.
ज्यावेळी आमचे आईवडील होते तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. त्यांची जेवढी सेवा करायला पाहिजे किंवा हौस भागवायला पाहिजे तेवढी भागू शकलो नाही. आज 2 पैसे आहेत, पण आज ते नाही. आईवडिलांशिवाय खरं जग हे सगळं शून्य आहे. विनोदने भरपूर सेवा केली. त्यालाही वाटत होतं की आई अजून जवळ असावी, पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. विनोदचा आदर्श कुणी घ्यावा न घ्यावा त्याचा जो प्रश्न आहे, परंतु विनोद आणि त्याच्या कुटुंबाने जे केलेलं आहे ते काही लोकांपर्यंत पोचलं तरी हा व्हिडिओ मी केल्याचा मला सार्थ अभिमान वाटेल. तरुण मुलांनी ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे त्या सर्वांना माझी विनंती, खरोखरच ज्याला आई नाही त्याला काही नाही. ज्याच्या घरात आई वडील नाही ते घरी कोटीचं जरी असलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. आईवडिलांची सेवा करायला पाहिजे. थोडा त्रास होणारच. आज तुम्हाला त्रास होणार. तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुमची मुलं तुम्हाला त्रास देणार. हे सुखदुःखाचं चक्र आहे, प्रारब्धाचं चक्र आहे. आईवडिलांना खरोखरच काही कमी पडू देऊ नका. त्यांना काही जास्त लागत नाही. आज 28 वर्ष ती माता असह्य वेदना सहन करत ज्या हालापेष्टा आहेत त्या सहन करत होत्या, पण त्यांना प्रेमाचा एका बाजूला फार मोठा आधार होता. कधीही या कुटुंबाने त्यांच्यावर चिडचिड केली नाही, कधीही त्रास दिला नाही. जे लागल ते देण्याचा प्रयत्न केला. आपणही या व्हिडिओचा विचार करावा की आपल्या आईवडिलांना काही कमी पडू देऊ नका. त्यांची फार मोठी अपेक्षा नाही. काही देता आलं नाही तरी प्रेमाने 2 शब्द त्यांच्याबरोबर बोला. कारण शेवटी आईवडिलांना मुलांकडून फारशी अपेक्षा नसती, पण मुलांनी 2 शब्द बोलावेत, जवळ बसावं, एकत्र जेवावं. हे जरी मी सांगणं सोपं असलं तरी विचारात फार मोठा या कलियुगात फरक पडलेला आहे. कुणी याचा विचार करो न करो, पण सांगणं तर कर्तव्य आहे. ज्या आईवडिलांची सेवा करतील ती खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा केल्यासारखं आहे. परमेश्वर नियती हे सर्व पाहत असतो आणि योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते. मलाही कल्पना नव्हती की त्यांची आई 28 वर्ष घरात झोपून आहे. नंतर काही दिवसापूर्वी मला कळालं की 28 वर्ष त्या माता घरामध्ये संधिवाताच्या आजाराने झोपून आहेत. जेव्हा 28 वर्ष डोळ्यासमोर येतं तेव्हा विचारसुद्धा करमत नाही. पण या कुटुंबाने कधीही आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या नाहीत. परंतु विनोद मात्र अधूनमधून भेटायचा, अजूनही भेटतो, यापुढे माझी भेट होईल. पण त्याचा आईची सेवा करत असतानाचा जो चेहरा होता तो आई गेल्यानंतर तो चेहरा पाहिला. खरोखर त्याच्या चेहऱ्यावर दुःख जाणवलं. आई ती आईच असती, कुटुंब ते कुटुंबच असतं. आज लोकांकडे लाखो रुपये आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत. ज्यांच्याकडे आईवडील आहेत त्यांनी आईवडिलांना सांभाळावं, ज्यांच्याकडे नाहीत त्यांचं प्रारब्ध. पण ज्यांचे आईवडील असून ते त्यांच्याकडे बघत नसतील तर निश्चितच नियती त्याची गंभीर दखल घेईल. त्यापेक्षा या मातापित्यांच्या ज्यांनी आपल्याला उभं केलेलं आहे, ज्यांनी आपल्यासाठी अनेक प्रकारचा खस्ता काढलेला आहे, अनेक वेळा माझ्यापेक्षा ज्ञानी विचारवंत व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये चांगल्या गोष्टी सांगतात, आईवडिलांबद्दल सांगतात, आईवडिलांजवळ बसा सांगतात, आईवडिलांच्या कुशीमध्ये रडा म्हणून सांगतात. खरोखरच आईवडिलांजवळ जा, आईवडिलांजवळ बसा, आईवडिलांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना काही कमी पडू देऊ नका. ते काही मागत नाहीत. लोक आईवडिलांना 10 रुपयेसुद्धा देत नाहीत. वाईट वाटतं. त्यांना काही लागलं तर त्यांच्या अंगावर धावून जातात. नातवांना भेटू देत नाहीत. आज त्या घरातील क्षमस्व सूनबाईंना आणि मुलाला आता बरं वाटतंय, परंतु त्यांना या वेदना भोगाव्याच लागणार आहेत. मागंसुद्धा मी सांगितलं, नाशिकला एक माझं कुटुंब आलं होतं आमच्याकडं. त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळं आहे, परंतु आमच्या नातवांना आमच्या सूनबाई भेटू देत नाहीत. आम्ही भयंकर दुःखी आहोत. दोघांना जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये पेन्शन होतं, लाखोची इस्टेट होती आणि काही मिनटाच्या अंतरावर या मुलाचं घर होतं. परंतु त्या सूनबाई आपल्या नातवांना सासू सासऱ्याकडे पाठवत नव्हत्या. ते खूप माझ्याजवळ रडले. परंतु आपल्याला मर्यादा असतात. या व्हिडिओद्वारे आपण एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा या विनोद परदेशी आणि त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडे. ते दुःखात आहेत. त्यांनी जो समाजापुढे आदर्श ठेवला आहे
तो आदर्श जर जाणून घ्यायचा असेल तर त्यांची समक्ष भेट घ्या. सोलापूरमध्ये चौपाड भागात त्यांचं तेलाचं दुकान आहे. विनोदची कधी भेट झाली तर आवर्जून त्याला धीर द्या, त्याचं कौतुक करा की 28 वर्षे सेवा करणं खरोखरच या कलियुगात शक्य नाही. कोण करत असेल तर ते आमचं अज्ञान, परंतु असं पाहण्यात येत नाही. फक्त घराघरात भांडण, तंटा, वाटण्या, आईवडील बेवारशासारखं घरात पडून असतात, दवाखान्यात पडून असतात. परंतु विनोदने जो एक आदर्श ठेवला आहे त्या आदर्शाला आमचा सलाम. विनोदने जे केलं आहे त्याची दखल नियतीने घ्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला भविष्यात सुख, शांती, समाधान, आनंद द्यावा अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या दुःखात तर आम्ही सहभागी आहोत. कमलाबाईंना आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार.